नमस्कार. मी सूर्यप्रकाश नवप्रकाश मित्रमंडळ नाशिकचा राजा, त्याचा कार्याध्यक्ष. आपल्या मंडळाची स्थापना 1958 साली, आज 67 वर्ष झालेले आहे आपल्या मंडळाला. या एवढ्या वर्षामध्ये आपण मंडळाकडनं सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम आणि एकोपा राखण्याचं काम आजपर्यंत आम्ही करत आलेलो आहे. यापूर्वी मंडळाने जिवंत देखावे, मोठे मंदिर, असंख्य जे चलचित्र वगैरे आपल्या मंडळामार्फत दाखवण्याचा आणि गणेश भक्तांना इथे आकर्षित करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. 2008 सालापासून आपण जी भव्य प्रतिकृती बघत आहात या नाशिकच्या राजाची, ती 2008 पासून आपण नाशिकमध्ये पहिल्यांदा मोठ्या मूर्तीची स्थापना नाशिकमध्ये पहिलं आपल्या मंडळाने केली. नाशिकवरनं जे भाविक लालबागच्या राजाला दर्शनासाठी जातात व तिथे काही जणांना दर्शनाच्या याच्यामध्ये रांगेमध्ये उभा राहून जो त्रास सहन करावा लागतो किंवा दर्शन होत नाही, त्यांच्यासाठी आपल्या मंडळाने इथे नाशिकच्या राजाची स्थापना करून सर्व भक्तांचे दर्शनासाठी आपण त्यांची सोय करून आणि सर्व भक्तांना बाप्पाचे दर्शन व्यवस्थित व सुखकर व्हावे याची पूर्ण व्यवस्था केली. आपल्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष समीर भाऊ शेटे यांनी सर्वप्रथम ही नाशिकच्या राजाची मूर्ती स्थापन करायची संकल्पना आमच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मांडली. त्याला सर्वानुमते मंजुरी देऊन 2008 पासून आपण ही गणेशाची स्थापना करतो. या गणेशाचं वैशिष्ट्य असं की जे भक्त इथे नवस करतात, दर्शनाला येतात, त्यांचा नवस वगैरे पूर्ण होतो. त्याच्यामुळं नाशिकमध्ये आता या मंडळाचं आणि या नाशिकच्या राजाचं हे जे स्थान आहे ते नाशिककरांच्या मनामध्ये घर करून राहिलेलं आहे. त्याच्यासाठी वर्षभर लोक वाट बघत असतात की कधी गणेशोत्सव येणार आणि कधी आम्ही नाशिकच्या राजाचं दर्शन घेऊ. हे सर्व गणेश भक्तांच्या मनामध्ये घर करून राहिलेलं आहे. नाशिकमध्ये आपल्या मंडळाकडनं दरवर्षी वेगवेगळे स्वरूपाचे देखावे उभारून गणेशाची आकर्षक मूर्ती नाशिकच्या राजाच्या रूपामध्ये आपण बसवत आलेलो आहोत. याच्या पुढच्या वर्षीसुद्धा आपण याच्याही पेक्षा चांगली प्रतिकृती आणि देखावे उभा करून नाशिककरांना गणपती बाप्पाच्या दर्शनाचा लाभ देणार आहोत. त्यासाठी नाशिककरांनी यावर्षीसुद्धा मोठ्या संख्येने नाशिकच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी व आशीर्वाद घेण्यासाठी यावे अशी मी कार्याध्यक्ष म्हणून माझ्या मंडळाचे आमचे संस्थापक अध्यक्ष समीर भाऊ शेटे यांच्याकडनं मी सगळ्यांना आमंत्रण देतो की या वर्षामध्ये तुम्हाला नाशिकच्या राजाचं दर्शन भेटणार. हेच पुढच्या वर्षी पण, याच्या पुढच्या वर्षी पण भेटत राहणार. फक्त तुमची सेवा करण्याची आम्हाला संधी भेटावी आणि तुमच्याकडनं जे नाशिकच्या राजाचं दर्शन झाल्यानंतर जो आनंद तुमच्या चेहऱ्यावरचा आहे तो बघण्याचं भाग्य आम्हाला मिळावं एवढी मी सर्व भाविकांना प्रार्थना करतो. आणि लवकरच आपण एवढ्या 10 दिवसामध्ये आमच्या नाशिकच्या राजाच्या दर्शनाला येऊन मंडळाला सहकार्य करावे एवढी इच्छा व्यक्त करतो. नमस्कार.